तर त्या हिशोबाने आपल्याला फर्स्ट थिंकिंग करता आलं पाहिजे, की प्रॉब्लेम स्टेटमेंट काय दिलेलं आहे. तर आपल्याला बोललेलं आहे, की फाइंड द डुप्लिकेट एलिमेंट इन द गिव्हन ॲरे. सो ॲरे इनिशियलाइज करता आला पाहिजे. ॲरे इनिशियलाइज केल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, की ॲरेमध्ये जे एलिमेंट दिले आहेत त्यामध्ये डुप्लिकेट एलिमेंट कुठले आहेत. बेसिकली लॉजिक किंवा प्रोग्रामिंग स्टार्ट करण्याच्या आधी इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला ती गोष्ट आपल्या लँग्वेजमध्ये किंवा आपल्या समजेल त्या पद्धती म्हणजे राईट डाऊन करता आली पाहिजे. मी हे गोष्ट एवढं बारीक आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगत आहे. त्याचं कारण असं की जे न्यू प्रोग्रामर्स आहेत, त्यांना फक्त असं वाटतं की की प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले, ते फाइंड आउट करायचे आणि झालं. असं नाही. बट तुम्हाला जर तुमचं लॉजिक बिल्ड करायचं असेल प्रोग्रामिंगमध्ये, तर ती गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की ॲरे दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला थॉट आला पाहिजे की ॲरे दिलेला आहे, तर आपण काय करू शकतो? तर जे काही बेसिक तुम्ही पद्धती शिकलेल्या त्या अप्लाय करायचा प्रयत्न करा, की मी कसं फाइंड आउट करू शकतो, कुठल्या वेने करू शकतो, की आता समजा मी असा विचार तुमच्या मनात येईल, की आता अरे म्हणजे ते इटरेट करता आलं पाहिजे, ते फिरलं पाहिजे आणि त्यात आपल्याला एक एलिमेंट चेक करायचं आहे. आणि इन शॉर्ट असं इमॅजिन करा, की सेम कलरचे 10 कॅन्डिडेट 10 वेगवेगळ्या खोल्यामध्ये उभा आहेत आणि तर तुम्हाला सेम कलरमध्ये असणारी व्यक्ती शोधायची आहे. तर प्रत्येक रूममध्ये जाऊन अ, अशा चेनमध्ये 10 रूम्स आहेत असं इमॅजिन करा आणि ते तुम्हाला ते डोअर ओपन करून चेक करायचं आहे. तर तुम्ही प्रत्येक डोअरमध्ये जाणार, पहिल्या डोअरमध्ये जाणार, नंतर दुसऱ्या डोअरमध्ये जाणार आणि तशा पद्धतीने तुम्ही वन बाय वन चेक करत राहणार आणि नंतर तुम्ही कलरचे रेड 2 येलो कलरचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करता. हे एक तुम्हाला मी नॉर्मल लाईफमधले एक्झाम्पल दिलं. तर सिंपली आपण इथे आता जावाचं पाहत असताना अ, एक ॲरे घेणार आहे. ॲरे कशासाठी? की आपल्याला इटरेट करायचं आहे. तर इनिशियलाइज करत आहे. i इज इक्वल टू 0 त्याच्यानंतर i आता सिंपल आहे की हे ॲरे डॉट लेंथ हे फंक्शन आहे ते आपण यूज करणार. वेगवेगळे मेथड तिथे तुम्ही ॲरे -1 करू शकतात आणि परत आय प्लस प्लस करून परत तुम्ही एक दुसरं जे फॉर लूप घेणार आहे त्याच्यामध्ये करू शकतात. वेगवेगळे मेथड आहे बट मी तुम्हाला सिम्पलेस्ट वे आहे त्याने इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नंतर ॲरेची लेंथ ही केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आय प्लस प्लस करायचं आहे कारण की ते आपल्या गोष्टी इटरेट करायचे आहे. त्यानंतर आता ही एक सिंपल गोष्ट झाली. त्याच्यानंतर आपण एक दुसरं फॉर लूप घेणार आहोत. तर ते फॉर लूप मध्ये आपण दुसरा म्हणजे आपल्याला रिव्हर्स ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हलिंग करायचं आहे क्रॉस चेक करताना. तर त्यामुळे आपण पूर्ण एकदा घेणार आहोत. सो तर इथे आपण काय करणार आहोत, आता इमॅजिन करा तुम्ही पहिल्या ॲरेमध्ये तुम्ही एक एलिमेंट चेक करत आहात. त्याच वेळेस तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तर मग तुम्ही जर या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट ॲज इक्वल टू 0 केला, तर तुम्ही कसं चेक करू शकता? तर नाही करू शकत. तर त्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला एक एलिमेंट पुढचा ठेवावा लागेल. त्यावेळेसच तुम्हाला चेक होईल, की पहिला आणि दुसरा सेम आहेत का? तर पहिला आणि दुसरा सेम आहेत का हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला i इज इक्वल टू i प्लस 1 सॉरी i प्लस 1 नंतर j लेस दॅन ॲरे डॉट लेंथ आणि j प्लस प्लस अशा पद्धतीने तुम्ही करणार आहात. आता ही गोष्ट तर झाली. आता एक इफ कंडिशनमध्ये आपण चेक करणार आहोत, की ॲरे ऑफ i इज इक्वल टू ॲरे ऑफ j जर असेल तर काय करणार आपण सिस आउट प्रिंट करणार आहोत जेणेकरून जो काही डुप्लिकेट एलिमेंट होतील तर ते येथे प्रिंट होतील. प्रिंट द डुप्लिकेट num in array. सो अशा पद्धतीने आपण
या ठिकाणी करणार आहोत. सिंपल पद्धतीने आपण एकदम आता इथे तुम्ही त्या कंडिशन चेक करत बसू नका की याचा परफॉर्मन्स किती, ह्या गोष्टी बेसिक लेवलला तुम्ही स्किप केल्या. बेसिकली या ठिकाणी या गोष्टी वर्कआउट करता आल्या पाहिजेत. त्या पद्धतीने आपण सिंपल पद्धतीने लॉजिक बिल्ड करण्यासाठी पाहणार आहोत. तर ह्याच्यानंतर आपण आपला प्रोग्राम सेव्ह करत आहोत आणि आता रन करणार आहोत. तर एक्झिक्यूट आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात प्रिंट डुप्लिकेट नंबर इन ॲरे 238 या पद्धतीने झालेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आल्या पाहिजेत आणि या गोष्टी वर्कआउट केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की थोडंसं मी चेंज करत आहे त्याचा फॉर्मॅट थोडंसं युजर फ्रेंडली दिसण्यासाठी या ठिकाणी आलेला अनरिझॉल्व्ड कंपायलेशन प्रॉब्लेम व्हेरिएबल. सो अशा वेळेस चेक करा day1.java.13 या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता हे बघा 13ला आपण काय केलेलं आहे array.j लिहिलेलं आहे. बट आता तुम्ही एररमध्ये पुन्हा चेक करा. ज्यावेळेस रेड येईल तुम्ही त्या गोष्टी इग्नोर करू, त्या गोष्टी तुमच्यासाठी असतात. तिथे दिलेले एक्सेप्शन इन थ्रेड मेन java.lang.error unresolved compile time problem j cannot to variable. सो j cannot be resolved variable याचा अर्थ इथे आपण जे काय हे आपण आपल्याला इथून एक इनिशियलाइज करावं लागेल किंवा याच्या आधी काहीतरी करावं लागेल. सो कॉपी येत असतात मला अनुभव केलेच. सो आता आपण पाहत आहोत बघा प्रिंट डुप्लिकेट नंबर इन ॲरे 238. सो आणि 8 2 टाइम्स 3 2 टाइम्स आणि 8 2 टाइम्स अशा पद्धतीने आपण हे एलिमेंट सकटही चेंज करू शकतो. म्हणजे आपण पुन्हा वेगळं गोष्टींनी पाहू की काय होते आणि अशा पद्धतीने आपण गोष्टी पाहू शकतो की काय होते किंवा कुठल्या गोष्टी येत आहेत. आणि आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला फाइंड आउट होईल की आपलं आउटपुट कशा पद्धतीने येत आहे. आता बघा 88 2 टाइम्स आहे. सो आपण पुन्हा एकदा रन करत आहोत, एक्झिक्यूट करत आहोत. आणि अशा पद्धतीने हे एक सिंपल वे. आता बघा नेटवरती तुम्ही टाकलं तर येत राहतील. सो मी इथे कन्फ्युजन वाढवत नाही. दुसरे मेथड जरी पाहिले आपण ॲरेज डॉट शॉर्ट म्हणून सगळं आपण करू शकतो, त्या पद्धतीने करू शकतो. 2 वेगवेगळे सेट घेऊ शकतो आणि सेटमध्ये सगळ्यात आपण करू शकतो. दुसरा फॉर लूप घ्यायची गरज नाही. एक फॉर लूप इफच्या कंडिशन इफची तुमची कंडिशन टाकून सगळं आपण चेक करू शकतो. अशा पद्धतीने भरपूर मेथड्स आहे तुम्हाला नेटवर्क काय केलेलं आहे जेणेकरून फाइंड आउट करण्याचा. इथे ॲरेज डॉट लेथ -1 करू शकतो. इथे त्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो आणि हे या पद्धतीने होईल. सो आपला जो मोटिव्ह होता की सिम्पलेस्ट वेने फाइंड आउट करायचा तर तो आपण इथे केलेला आहे. सो भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक वेगळ्या प्रोग्राम घेऊन आणि